मिरचीचा किस, धन्याची पावडर, आलं, लसूण, तिखट, मीठ, जिरा पावडर, हळद, हिंग, कोथिंबीर, हे डाळीचं पीठ आहे। हे आधी आपण मिक्स करून घेऊया हे सगळे मसाले। हे डाळीचं पीठ घालूया। हे तांदळाचं पीठ आहे, त्याच्यात पाण्याची गरज नाही। कोफ्त्याची ग्रेव्ही कशी बनवायची ते बघूया। 3 कांदे चिरले पण असे फोडी करून घेतले आणि 2 टोमॅटो हे पण देठ काढून घेतलेले। हे थोडेसे खडबडीत वाटायचे मिक्सरला, एकदम बारीक नाही, थोडं खडबडीत वाटायचं। आता कोफ्त्याची करी कशी बनवायची ती आपण बघूया। आपण तळणीतलंच तेल घेतो, 2 डाव। सगळ्यात पहिलं आलं लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर आपण कांदा, टोमॅटो हे खडबडीत वाटून घेतलं होतं, ते जरा परतायचं आहे। हे कांदा आणि लसूण, आलं आणि टोमॅटो असं आपण हे 4 पदार्थ तेलावर भाजून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। सगळ्यात प्रथम जिरा पावडर, धना पावडर, ही लवंग पावडर आहे, ही दालचिनी पावडर आहे, हळद, तिखट, कोथिंबीर, थोडासा हिंग, 1 वाटी पाणी घालायचं, ग्रेव्ही घट्ट आहे थोडी, अजून आपण पाणी घालूया थोडं। कोफ्ता करी आपली तयार झाली। ही कोफ्ता करी आपली छानपैकी तयार झाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राइब केलाय का
नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.